खरंच चांगला आपल्याला यांचासुद्धा सपोर्ट राहिलेला आहे चांगल्या आयोजनामध्ये चांगले सपोर्ट आणि विशेष सन्मानसुद्धा त्यांचा झाला. तसं आता मात्र विशेष टॉस बॉक्समध्ये त्यांच्या हस्ते आपल्याला नाणेफेक पाहायला भेटतोय. टीम एका साईडला असेल हार्वित सी आणि दोन्ही संघाचे करणाऱ्या विनंती असेल की हा सामना आपण कृपया लक्ष द्यायचं आहे. सामना 4 षटकाचा असेल. तसंच शफीजी प्रकार आपण कुठेही असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अरे ताबेश टॉस जिंकून फिल्डिंग पहिले तर बोलला बॅटिंग करू. हा ऐसा क्षेत्ररक्षण स्वीकारले मेंदळी संघाने. ताबिश नजीर उझेफा नजीर सध्या चर्चा आहे उझेफची सुद्धा. उझेफा नजीर सध्या चांगल्या फॉर्मात असलेला बॅटर मेंदळीसाठी. अर्थात मेंदळी पुन्हा आपली कात टाकून नव्याने राखेतून निर्माण करते आपलं अस्तित्व. साकिबला आपण पाहिलं, अय्यूबला पाहिलं, उसेफा, वालवटी फ्रेंड्स ग्रुपला कमाल खेळले हा संघ. चला मेंदळी लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंपायर चला या मॅचसाठी अंपायर.
चला पंच सर मॅच सुरू करा. बॅटर पाठवा. वसीम नाना आणि उस्मान अंपायरिंगसाठी. उस्मान सैबोली. ताहिर अनवरी आणि साद. प्रारंभिक बॅटर हरवीत संघाकडून. पहिलं षटक घेऊन अय्यान. फारुख परकार साहेबांकडून ताहिरने पहिला जर षटकार ठोकला तर 100 रुपयाचं कॅश प्राईज. चला पहा ताहिर, तुम्ही फलंदाजीला यायच्या आधीच पारितोषिक लागले 100 रुपयाचं फारुखभाई यांच्याकडून. ताहिर येईल का तो षटकार? 100 रुपयाची करू आपण पार्टी. ताहिर अनवरी यांच्यासाठी पारितोषिक. मध्ये पहिला बॉल यांचा ताहिरसाठी. पहिल्याच बॉलला फटका हवेत. ओ ओ ओ 100 रुपयाच्या आडवा आला क्षेत्ररक्षक. हात टाकला त्यांनी. ताहिर विचारतील त्याचं नाव काय? ऋषिकेश. लक्षात राहिला खेळाडू ऋषिकेश ताहिरच्या. 100 रुपयाच्या मध्ये आलाय. ऋषिकेश तसं जर पाहिलं तर एका हातात गॅच टिपतो. मुंबईच्या भाषेत बल्ब काढणे. नबील यांच्याकडून साधला. 3 बॉल 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. हो फटका चांगला आहे मिड ऑफच्या दिशेने. उसे पाय तिथे चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल. पहिल्याच बॉलला होता ताहिरचा षटकार. ऋषिकेश नबील यांच्याकडून मला वाटतं 6 बॉल 6 साधला 1000. 3 बॉल 3 ला 5. ओ ताहिर अनवरी. हो हो बूम बूम माट्या. बॉल फोडणारा षटकार. 100 रुपये युसुफ यांच्याकडून. फारुखभाई द्यायचे काय आपण याला? येस फारुखभाई 100 रुपये. ढीचेला आता संधी आहे कारण ताहिर आहेत. ताहिर किती षटकार मारतोय त्यापेक्षा ही नदी आहे त्याच्या बाहेर कुठला मारतोय हरवीतच्या गावात ते बघायला लागेल. नबील यांच्याकडून सुद्धा 100 जीपे केले जातील कारण ते अखाती देशातून पाहतात. युसुफ सुद्धा जीपे करतील. हो चॉईस बॉल
त्यांचा चॉईस बॉल ठेवून द्या मेंदडीचा. ताहिर अनवरी, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हरवीतकरांना खुश करणारा फटका होता. जबरदस्त स्ट्रोक. आणखीन एक बॅटची काढा घेतले, ताबीश पोचू शकले नाही. एकच. ताहिर षटकारांमध्येच विश्वास ठेवतात, सिंगल डबल त्याच्या ह्याच्यात नाही. आला तर मोठा फटका, षटकार. पण 2 सिंगल पण आलेत. संघाची धावसंख्या आपण पाहाल तर 10 धावा. नऊ धावा. हा फटका चांगला आहे. 7च्या. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण उजेबाचं. हा हा, क्विक रिलीज केला असता तर रनआउट आले असते. 7. पुन्हा एकदा ताहिर. एक षटकाराला तर 300 लागलेत. अहो, फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण. इबाद कॅच घेऊन आबाद केलं पाहिजे होतं, पण बरबाद. खराब क्षेत्ररक्षण. बॅट इतकी जोरात फिरवतो की बॉल पण घाबरतोय ताहिरच्या जवळ जायला. बॅटच्या बाहेरच्या कडे लागलं. पहिलं षटक संपलं. धावा 11. नेल्सन आकडा 11 धावा. ताहिर आपलं एक धडधाकट तगडा ताकदवान खेळाडू आहे. कबड्डीची आवड आहे आणि क्रिकेटची पण आवड आहे. आसिम एक अनुभवी खेळाडू आहेत. या संघामध्ये जर आपण पाहिलं 1-2-4 खेळाडू अनुभवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साकिबचाही परफॉर्मन्स चांगला राहिला आहे वालवटीच्या स्पर्धेमध्ये. अष्टपैलू आता मिडविकेटला क्षेत्ररक्षणासाठी आलेत. अय्यूब आहे स्क्वेअर लेगला, त्यांनी चांगलं काम केले. बॅटची कडा आणि विकेटच्या मागं सर्व हरवीतकरांना निराश करणारा फटका. ताहिर अनवरी बाद. बोला डीजे. न्यू बॅटर हुसेन. न्यू बॅटर हुसेन. धावा 11. स्क्रीनवर तुम्हाला 1-1-1 असेच दिसत आहेत. हो, फटकाही चांगला आहे. हुसेन आल्या पहिल्या बॉलला ठोकलाय षटकार. हुसेन साठी टाळ्यांचा गजर. धावा मिळतील अर्धा डझन. थँक्यू डेची. जबरदस्त फटका. हुसेन स्लोवर 1 फसले. लक्षात आलं नाही. डायरेक्ट टीटी झाला नाही ताबीजचा. बॉल घेऊन आले असते, लावला असता कुठल्याही एंडला तरी चालला असता. ताबीश. एक सिंगलनी धावसंख्या 1/च्या स्वरूपात 18. हो, चांगला स्क्वेअर काठी ते पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोचताय डीप स्वीपर कव्हरला. चेंडू पळत आहेत. उलकावणी दिले क्षेत्ररक्षकांना. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 2च धावावर समाधान मानावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या 20. 1 गड्याच्या बदल्यात ताहिर अनवरी बाद झाले. 1 षटकार ठोकला ताहिरनी. 9 धावा केल्या, बाद झाले.
स्लोवर वन जाळ्यात अडकवलंय. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा बीट झालेत. 10-20 रन तर धावले नाहीत दोन्ही बॅटर. डॉट बॉल. 10-20चा नेम मात्र चुकते. शेवटचा बॉल या षटकातील. वीस धावा. हो, आणखीन एक चांगला स्क्वेअर कट. पाहूया किती धावा मिळतील. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल नाही तर गेलाय. थांबवलं बॉलला क्षेत्ररक्षकांनी. हवेच्या विरोधात हा स्ट्रोक. हाच ऑन साईडला विरकवला असता तर अर्ध्या बॅटनी सुद्धा षटकार गेला असता. हाफ कनेक्टेड स्ट्रोक सुद्धा षटकार आपल्याला पाहायला मिळतात ऑन साईडला, कारण हवा आहे. हवेच्या विरोधात खेळणे म्हणजे खूप कठीण काम आहे. अर्थात डावखुऱ्या बॅटरचं तर कामच नाही हरवीच्या या मैदानामध्ये. धावा 22. दानिश येतात तिसरं षटक घेऊन. मेंदिळी संघ आपण जर पाहिलं तर गोलंदाजीत वेगळे खेळाडू दिसतात आपल्याला, फलंदाजीत वेगळे खेळाडू. पण साकीब असे आहेत जे गोलंदाजी पण करतात आणि फलंदाजी पण करतात. अष्टपैलू आहेत. पालवटीला चांगलं काम केलं होतं फ्रेंड ग्रुप ट्रॉफीमध्ये. इथे सुद्धा फ्रेंड्स ग्रुप हरवीतची स्पर्धा आहे. ओरम क्रिकेट टुर्नामेंट 2026ची स्पर्धा सीझन 1. भव्य दिव्य आयोजन ताहिर, कैफ, फैज यांच्या माध्यमातून. हुसेन स्ट्राईकला. हो, पिक केलाय. स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक अयुब चेंडूच्या खाली झेल टिपला अयुबनी. बॅटर बाद. OUT. थँक्यू डीची. धावा 22. आणि आताही लेन्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतो 22. 2 गड्याच्या बदल्यात दुसऱ्या षटकानंतर न्यू बॅटर मैदानात. हसन हुसेन गेले, आता हसन आलेत. दोन्ही भाऊ हुसेन आणि हसन. ऑफ कटर होता, समजूच शकले नाहीत हसन. बॅडमिंटन स्टाईलने खेळला. पुश करो खुश रहो असाच, पण धाव आली नाही. 22. आता 2-2-2 असाच आकडा आपल्याला स्क्रीनवर. 22. 2 गड्याच्या बदल्यात 2.2 षटकानंतर 22 धावा. एक मॅजिक आकडा आपल्याला स्क्रीनवर. 2-2-2 म्हणजे 5-2. 5 दुक्के आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. दानिश हसनसाठी. टप्प्याचा बॉल लेग स्पिनर होता. खोदून काढलाय सरळ. उझेपाला हुलकावणी दिली होती बॉलनी. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावा 24 या 2नी. तिसरं षटक सुरू आहे दानीचं. दानीच्या षटकातील पहिली धाव आली या षटकात. ह्या ज्या 2 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट 1 डॉट बॉल होता हसनसाठी. 6 धावांवर नॉन स्ट्राईक एंडला. हो, हुक केलाय. स्ट्रोक चांगला आहे हसनच्या बॅटमधून. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4-4-4. चौकार. थँक्यू. चौकार आणि धावत संख्या 28. तिसरं षटक दानिश. क्षेत्ररक्षणात बदल करून पुन्हा गोलंदाजी मार्कवर हसन सज्ज आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये 7नी पाहिलंच नाही. पायच्या आधीच धाव ठोकली होती आपल्या क्रीजमधून. आता तशीच धाव ठोका डगआउटमध्ये.
यावेळी चांगला बॉल ऋषिकेशचा डॉट बॉल. शेवटचा बॉल 1 to go. व्हाईट बॉल धावसंख्या 39. डॉट बॉल ऋषिकेश षटक संपलंय. 40 धावांचं लक्ष. तसेच चला अस्सलाम वालेकुम नमस्कार वेलकम सर्वांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. मी जासिम सर कडवेकर परत तुमच्यासोबत जोडलं गेलो आहे आणि एक पाहायला गेलो तर एक मानाचा सामना मानाच्या स्पर्धेत मानाचा सामना आपल्याला
पार पडताना पाहायला भेटतो. एका साईडला टीम असेल मेंदडी, तर पलीकडे आपला टीम पाहायला भेटेल हरवीत सिंह संघ. खरंच दोन्ही संघांना मात्र चांगली लढत करावं लागेल. हरवीत या संघाने पहिल्या फेरीमध्ये धावफलकावरती धावा 39 केला होता आणि 40 धावांचा टार्गेट सेट केला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालाय आणि 4 धावा आल्यात. सुद्धा इथे सुद्धा आप ट्रॅकर होता, जेल बाजूची संधी, तिथे मात्र जेल सोडलंय. खरंच ओके, डेड बॉल असेल, पंच सांगताय डेड बॉल. खरंच पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 4च्या साईने मात्र संघाचा आणि वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा फलंदाज उभेच पाहायला भेटले. इथं सुद्धा फटका चांगला होता, पाहायला लागतो मिड ऑन रेंजमध्ये रिझनमध्ये क्षेत्ररक्षक स्टेपनं झाले, पण क्षेत्ररक्षक मात्र हाताचा थोडाही मात्र वापर केला नाही. पायाने थांबवण्याचा प्रयत्न चालला होता आणि तिथे मात्र एकच धावा आली. खरंच 1च्या साईने संघाची धावसंख्या आता मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे, चांगले प्रयत्न करावे लागणार, कारण की गोलंदाजीमध्ये इथे मात्र महत्त्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी टीमला पाहायला 10च्या सरासरीने चालावं लागेल. इथं सुद्धा फटका चांगला आहे, चेंडू वन बाउन्स निघून जाईल, आउट ऑफ दी पार्क. येईल एक दर्जेदार स्ट्रोक, भेटतील 4. खरंच गोलंदाज उभेदोती चढवलाय हल्ला आणि आलाय 4 धावांचा. संघाची धावसंख्या 9. खरंच पाहायला चांगली कामगिरी, 9 या आकड्यावर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. डीजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालला होता, पण तिथे चेंडू पडल्याचं सरळ जाऊन मात्र एसटी रक्षकाची भेट घेतली. निर्धाव चेंडूचा मारा, अशाच निर्धाव चेंडूची अपेक्षा असेल टीम हरवीत या संघाला, कारण की कमी धावा जोडल्या गेले, कमी धावांचा डोंगर उभा करण्यात आला आहे, पण त्याला मात्र थांबवून ठेवावं लागेल. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, इथे मला धावसंख्याला थांबवून ठेवावं लागेल. इथे सुद्धा त्याच दिशेने, इथं सुद्धा गॅप, खरंच पाहायला गेलो तरी पाहायला गॅप लावलाय मॅप, चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. परत एकदा भेटतील 4 धावा. 4च्या साईने संघाची धावसंख्या 13. डीजे खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि पाहायला गेलो तरी लास्ट चेंडू देखील 1 to go. इथे सुद्धा ट्रॅकर होता, आता क्षेत्ररक्षक असतील, कुठलीही चुकी करत नाहीये. 1 धावा भेटेल. 1च्या साईने स्ट्राईक रोटेट. पहिला षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात ते 14 आणि आता येणारे 18 आणि अपेक्षा 26 धावांची. खरंच पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला भेटली, भरपूर समाचार मात्र गोलंदाजांनी घेतला आणि 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. आता येणारे 18 आणि अपेक्षा असेल 26. नवीन गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला भेटते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक 7 यांना मात्र चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे, कारण की इथं मात्र निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे. विकेट घ्यावे लागतील, कारण की कमी धावा आहेत. कमी धावांमध्ये थांबवायचं असेल तरी इथं मात्र गडी बाद करावे लागतील आणि निर्धाव चेंडू फेकावे लागतील.
आणि चला तसं सामन्याला सुरुवात होते परत एकदा. इथं सुद्धा ट्रॅकर होता, मोठा हल्ला, मोठा फटका, खरंच पूलचा फटका सक्सेसफुल होतोय. भेटतील अर्थातच 6 धावा आणि या 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पाहायला भेटते. भरपूर समाजा डीजे. खूप मोठा कष्ट करावा लागेल कारण की 12च फक्त आणि फक्त 12 धावून ज्या प्रकारे पाहायला गेलं तरी खेळपट्टी चांगली आहे आणि तसं प्रदर्शन सुद्धा पाहायला भेटतोय. खरंच पालागदी षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आले. पालागदी 28 धावा जोडले गेलेत. येणारे पालागदी षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अजून की 2 चेंडूचा खेळ उर्वरित येणं बाकी असेल. 2 चेंडूचा शेष असेल खेळू. इथं सुद्धा मोठा पटका आहे. इथं सुद्धा हवाई यल्ला करेल खरंच पालागदी इथं सुद्धा चेंडू करतोय हवाई सफर. खरंच भेटतील इथं सुद्धा 6 आणि 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 34 धावा. खरंच फक्त आणि फक्त 6 धावांची अपेक्षा आहे डीजे. फील करत कॅच सुद्धा सोडले. कॅच सोडले का मॅचेस सोडून दिले आणि खरंच इथं पाहायला गेलो तरी 2च धावांची अपेक्षा असेल. 4 धावा तर अर्थातच आल्यात आणि फक्त 2 धावा दूर टीम असेल. 38 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. आणखी 2 धावांची अपेक्षा. थर्टी 38 धावा जोडले गेलेत. अजून की 2च धावांची आवश्यकता असेल टीममध्ये. पाहायला गेलो चांगली कामगिरी आपल्याला मेंदडी या संघाकडून पाहायला भेटली कारण की कमी धावांमध्ये रोखलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना आपल्या टीम पाहायला भेटली होती आणि तेवढी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटले. धावांना थांबवायचा प्रयत्न मध्ये हरवी त्या संघाने केलं पण त्याला मात्र आक्रमण केलं होतं जरूर आणि त्याला मध्ये यशस्वी सुद्धा ठरतायत आणि संघाची धावसंख्या पाहायला गेली षटक क्रमांक दुसऱ्याच्या समाप्तीनंतर 38. इथं सुद्धा आता मात्र फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्रक्षी दूर असतील का पाहूया. नाही मात्र चेंडू सक्सेस झालाय. चेंडू इथं सुद्धा निघून गेलाय मात्र सीमा रे का पार आला एक दर्जेदार स्ट्रोक आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ मेंदडी ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.